500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर लोकांनी काळा पैसा आता कचरा कुंडीत टाकायला सुरुवात केली आहे। पुण्यात कचरा कुंडीत 52,000 रुपये सापडलेत। लॉ कॉलेजच्या बाजूला कचरा वेचणाऱ्या महिलेला कचऱ्यात या नोटा सापडलेल्या आहेत। या महिलेनं या नोटा डेक्कन पोलिसांकडे सुपूर्द केल्यात। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या चलनातून बाद केल्यानंतर आता तुमच्याजवळ असलेल्या नोटा या बँकेत भरून तुम्हाला नव्यानं 500 आणि 2000 रुपयाच्या नोटा घ्याव्या लागणार होत्या। या सगळ्याचा काय फरक पडणार आहे ते तुम्हाला या टेबलवर दिसेल। याचं कारण ज्या पैशांचा टॅक्स भरलेला नाही किंवा जे पैसे काळा पैसा म्हणून ओळखले जातात, टॅक्स वाचवून टॅक्स चोरून जे पैसे साठवले जातात त्यांना काळा पैसा म्हणतात। आणि हा काळा पैसा नेमका कुणाकडे असतो, या अशा निर्णयाने काय फरक पडतो हे तुम्हाला दिसू शकेल। पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवरती 52,000 रुपये 1000च्या 52 नोटा असलेली एक कॅरी बॅग जी आहे ती थेट कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्यात आली। आणि त्याचं कारण स्पष्ट आहे, हा पैसा जो आहे तो या निर्णयानंतर बँकेमध्ये कशाच्या आधारावरती भरायचा, तो का भरायचा आणि नेमका आपल्याकडे तो होता त्याची कारणं काय द्यायची, असे अनेक प्रश्न हा काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या पुढे होती। आणि त्यामुळे पुण्यातली ही पहिली घटना समोर आली आहे। सरकारनं असा निर्णय जाहीर केल्यानंतर तब्बल 52,000 रुपये 1000 रुपयाच्या नोटा असलेली पिशवी जी आहे ती कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यात आलेली होती। सकाळी हा कचरा वेगळा करणाऱ्या महिलेच्या हाताला ही पिशवी लागली। त्यानंतर तिनं ही पिशवी जी आहे ती पुन्हा तिच्या मुकादमाकडे सोपवली आणि त्यानंतर हे सगळं पार्सल जे नोटांचं ते थेट पोलिसांकडे आले। या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायची कारवाई जी आहे ती सुरू आहे। मात्र एक नक्की, ज्या पद्धतीनं ज्या स्तरावरती या काळ्या पैशांचा धसका जो आहे तो काळा पैसा बाळगणाऱ्यांनी घेतला आहे तो किती प्रमाणामध्ये हे यावरून स्पष्ट होतं। यापेक्षाही मोठमोठ्या रकमा ज्या आहेत तो काळा पैसा सुद्धा अनेकांकडे आहे। आता या पैशाची वासलत कशी लावायची, या पैशांचं नेमकं करायचं काय, असा प्रश्न या धास्तावलेल्या काळा पैशांच्या धारकांकडे आहे। त्यामुळे या अशा घटना आणखी काही दिवसांनी समोर उजेडात आल्या, आणखी काही घटना आता यानंतर समोर येण्याची शक्यता आहे। कारण स्पष्ट आहे, सरकारनं काळ्या पैशावरती जो सर्जिकल स्ट्राईक केला आहे त्यामुळे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे।